स्पर्धा हो रहा है, जिसमें राज्य शासन की तरफ से ये पूरा बड़ा कार्यक्रम हो रहा है, जिसमें अलग अलग जगह से 30 किले बनाने वाले लोग बुलाए हैं। सब बच्चे, आप जो देख रहे हैं यहाँ पे, सब बच्चे किले बना रहे हैं, जिसमें हम लोगों ने देखा है कि आजकल के बच्चे मोबाइल में व्यस्त रहते हैं। तो अभी माननीय मंत्री लोढ़ा जी ने ऐसा तय कर लिया कि इसके बाद एक शिव राज्याभिषेक को 350 साल हुआ, उसका औचित्य लेके ये सारे कार्यक्रम, शिवाजी महाराज की कहानी जो लोग बच्चों में जानी चाहिए, इसीलिए ये सब कार्यक्रम लिया है, जिसमें ये शासन की तरफ से ये प्रोग्राम है, जिसमें इनको प्राइज़ भी दिया जाएगा शासन की तरफ से। और मेरे हिसाब से ये अच्छा तरीका है जो बच्चों को अपने पुराने महाराज शिवाजी महाराज कैसे थे, क्या थे, ये बताने का ये अच्छा मौका मिला है। मी विजय बांदिवडेकर, वरळी विधानसभा महामंत्री आहे। आपल्या इथे जांभुरी मैदानात आता तुम्ही बघू शकता, इथली स्थानिक लहान मुलं, विद्यार्थी, सर्व तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने या किल्ले बनवण्याच्या जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सहभाग होऊन आपला उत्साह दाखवत आहेत। छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकाच्या 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे। ज्या निमित्ताने कौशल्य विकास मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आज संपूर्ण मुंबईमध्ये दिनांक 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत क्रीडा महाकुंभ अशा मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये ज्या आपल्या पारंपरिक जे खेळ प्रकार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ लेझीम आहे, खो खो आहे, लंगडी आहे, ज्या स्पर्धा आज कालानुरूप विसरलेल्या आहेत, ज्याबद्दल जास्त स्पर्धा घेण्यात येत नाही, अशा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी आज हा एक मोठा महाकुंभ संपूर्ण मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, ज्याचं उद्घाटन ह्या येत्या 26 जानेवारी रोजी जांभुरी मैदानामध्ये सन्माननीय राज्यपाल व मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते इथे ह्या जांभुरी मैदानात त्या महाकुंभाचं उद्घाटन होणार आहे। ज्याचं निमित्त साधून आम्ही सन्माननीय लोढासाहेबांना विनंती केली की अशा या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी आज वरळीतून जर किल्ले बनवण्याची जर स्पर्धा आपण आयोजित केली तर ते खूप चांगल्या पद्धतीने ते होईल, कारण या वरळीमध्ये आज अशाच प्रकारची ही पहिल्यांदाच ही मोठी स्पर्धा होती। कारण वरळीमध्ये आम्ही तरी आमच्या ऐकिवात नाही की किल्ले बनवण्याची स्पर्धा, कारण ठिकठिकाणी स्पर्धा होत असते, परंतु ह्या वरळीमध्ये इथल्या मुलांना किल्ले बनवण्याची ही स्पर्धा ही खूप नव्याने आहे। म्हणजे ही त्यांना त्यातली स्पर्धा म्हणून त्यांनी कधी भाग घेतलेला नाही, इतर ठिकाणी होते, परंतु वरळीमध्ये ही पहिल्यांदाच होते, त्यामुळे तो उत्साह आहे। आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गिरगावमधून, लालबागमधून जे किल्ले बनवणारे चांगले जे त्यातले ज्ञात आहेत ते स्वतःहून पुढाकार घेऊन इथे आलेले आहेत आणि ते यांना मुलांना मार्गदर्शन करत आहेत। किल्ला केवळ बनवणं म्हणजे नाही, तर त्या किल्ल्याचे बुरुज कुठून असतात, त्याची तटबंदी कशी असते, त्याची त्या प्रत्येक किल्ल्याची माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील त्या पद्धतीने होते, ज्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटते की अशा स्वरूपाची स्पर्धा आणि अशा स्वरूपाचा हे कार्यक्रम या वरळीमध्ये ह्या जांभुरी मैदानात होतो आहे, ज्यामुळे इथल्या स्थानिक मुलांना किल्ला आणि महाराज आणि ते इतर त्याची जी ज्या पद्धतीने एक एक किल्ल्याची जी खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, ते जाणून घेण्याची संधी मिळालेली आहे, ज्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि इथल्या आयोजकांचे आम्ही आभार मानतो आहे। आणि ज्यामुळे इथल्या मुलांना, इथल्या विद्यार्थ्यांना त्या उत्साहामध्ये भाग घेण्याची संधी मिळते आहे। आम्ही जास्तीत जास्त आवाहन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा उत्सव साजरा होत आहे। माननीय मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ अशा जुन्या खेळांचा स्पर्धा प्रथमच 350व्या राज्याभिषेक वर्षपूर्तीनिमित्त मुंबई नगर व मुंबई उपमहानगर इथे स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत। 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी असा हा महाकुंभ भरणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन येत्या 26 जानेवारी सकाळी राज्यपालांच्या हस्ते होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अनुसरून विविध वस्तूंचं प्रदर्शन इथे आयोजन केलेलं आहे। तर इथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आहे, महाराजांचे जे काही
त्या काळात चित्र रेखाटली गेली ती 11 चित्र या इथे आपल्याला पाहण्यासाठी लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा स्वराज्याचा आरमार, त्या आरमारातील बोटींचे मॉडेल्स आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. असा एक महाकुंभ छोटेगाणी वरळी भागात जांभोरी मैदानात आयोजित करण्यात आलेला आहे. येणाऱ्या पिढीला या गडकिल्ल्यांचं, या वास्तूंचं, शिवकालीन शस्त्रांचं, आरमाराचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. आणि आपण सर्वांनी या दिवशी यावं आणि या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा ही आम्ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.